सध्या मुलं फार पटकन डिस्ट्रॅक्ट होत आहेत. अभ्यास कसा करून घ्यायचा आणि कसं हँडल करायचं, की शाळेतनं काय मिळालं हवं मुलांना 10वी पर्यंत. मुलं सध्या सतत AI ला विचारतायत, आईला नाही विचारतात. इफ यू रीड समथिंग डोंट टेक इट ॲट अ फेस व्हॅल्यू. आणि एस्पेशली पेरेंटिंग मध्ये तर इतकी कन्फ्युजन चालू झाली आहे याबद्दल. मे बी यू फेल्ट की देर इज सम होप अँड आय स्टील वॉन्ट टू स्पीक टू अन एक्सपर्ट. ही व्हल्नरेबिलिटी जेव्हा पेरेंटिंग मध्ये येते ती खूप कमाल असते. आपल्या मुलाला काय पाहिजे हे खरंच किती पालकांना माहिती आहे. अनेक पालकांना तर असं वाटतं की मुलांची काय बोलायची, त्यांना काय कळतं. पूर्वीच्या काळी बरं होतं, आजी आजोबा गोष्ट सांगायचे आणि संस्कार करायचे. मुलं तुमची सत्वपरीक्षा पाहतातच, पण जेव्हा त्यांना कळतं की खरंच यांचं प्रेम आहे, खरंच हे मारत नाही, खरंच समजून घ्यायचा प्रयत्न करतात, त्या क्षणी जो फरक पडतो ना तो आयुष्यभर टिकतो. मुलं वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध देतात. ती म्हणली आदित्य आणि सर गप्पा मारणार आहेत. माझं मेन काम आहे, पालक मीही आहे, आणि माझं मेन काम आज असं आहे की तुमचे ॲज मच ॲज प्रश्न मी सरांपर्यंत पोहोचू आणि ऐकूया. ओके, तर पहिला प्रश्न जो आम्हाला FAQs म्हणतात ना, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, माझ्या कामात जेव्हा मी पालकांबरोबर काम करतो किंवा कालचेही जे प्रश्न आलेत आपल्याकडे, त्यात एक प्रश्न असा आहे की सध्या मुलं फार पटकन डिस्ट्रॅक्ट होत आहेत, त्यामुळे अभ्यास होत नाही आहे, कॉम्पिटिशन पण वाढत चाललं आहे, आणि असं सगळंच एकूणच कॉन्सन्ट्रेशन होणं हे जरा अवघड होत चाललं आहे. तर मग अभ्यास कसा करून घ्यायचा आणि कसं हँडल करायचं. आपलं खरं अगोदर ठरलं होतं की तुम्हाला सोपे प्रश्न विचारणार म्हणून, म्हणजे त्यांच्या पुढेच सांगावं लागतं मला. आता हे डिस्ट्रॅक्ट होणं जे आहे ना, हे का होतं तर मुलं आणि पालक यातला संवाद कमी होतो आहे. म्हणजे आपल्या मुलाला काय पाहिजे आहे हे खरंच किती पालकांना माहिती आहे. नंतर किती संवाद होतो मुलांशी, ते किती समजून घेतात, किती बॉडी टच देतात, आणि विशेषतः अच्छा असं आहे का, असं अत्यंत सहृदयतेने त्याच्याशी बोलतात. मग होत नाही, ही माझी मूल म्हणून माझी भूक असते की मला कोणते समजून घेत आहे, मला जवळ घेत आहे, माझा विचार करत आहे, कधीतरी माझा ऐकत आहे, तर मग तो डिस्ट्रॅक्शन कमी होईल. तो संवाद हाच मला प्रॉब्लेम वाटतो. म्हणजे हल्ली आपण बघितलं, हॉटेलमध्ये जर गेलं, एखादं कुटुंब जेवायला बसलं असेल तर आई वडील आणि मुलं हे मोबाईल बघत असतात. गप्पा मारा ना. म्हणजे अनेक पालकांना तर असं वाटतं की मुलांची काय बोलायचं, त्यांना काय कळतं. जगातला हुशार कोण, मीच. EMI कोण भरतो घराचा, मीच. TV कोणी घेतला, मीच. आणि ह्याला काय अक्कल आहे का. अनेक पालक मुलांशी बोलूच शकत नाहीत. आणि ह्यातून एक पळवाट अशी असते टिपिकल, पूर्वीच्या काळी बरं होतं, आजी आजोबा गोष्टी सांगायचे. मग आता माझ्या आजी आजोबांना एकही गोष्ट सांगितलेली नाही. गोष्ट सांगणं ही कला आहे. आजी आजोबांसाठी वाचन पाहिजे. रोज रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकायला मुलं काही येडी आहेत का. पण आजी आजोबा गोष्ट सांगायचे आणि संस्कार करायचे. म्हणजे काय, थोडक्यात संस्काराचं आउटसोर्सिंग मध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. तर आपण मुलांशी कसं बोललं पाहिजे म्हणजे हा प्रश्न आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ना, मुलाशी बोलताना किंवा आता बोलवताना हे बोट नाही वापरलं पाहिजे, हात वापरले पाहिजे. किती दुसरी गोष्ट, घरामध्ये भाषा कुठली वापरतात. तुम्ही विधानात्मक भाषा वापरता का आज्ञार्थी वापरता. रिमोट आण, पाणी दे, TV बंद कर, अभ्यास कर, ठाक बस, नीट जेव. अरे अगं सैन्यच आहे, सैनिकांची शाळा झाली काही. जेवूया का, बसूया का, रिमोट देशील का, पाणी देशील का, तर सोचेल. ज्यांच्या घरामध्ये आज्ञार्थी भाषा वापरतात ना, त्या घरातली मुलं अशी उभी राहतात. कारण कान वरती ना, ऐकायचंच आहे, आपण बोलायचं नाहीच आहे. म्हणजे उसे सोचने का मौका ही नहीं मिलता. फक्त आज्ञा पालन,
मग मुलं सूड घ्यायला डिस्ट्रॅक्शन करतात. असं एक्स्ट्रीम उदाहरण म्हणजे पालक सांगतात की मुलगा घरी खूप अभ्यास करतो, सगळं काही प्रश्न उत्तर देतो, पण तो ना परीक्षेला गेला की ब्लँक होतो, लिहितच नाही ते. असं होऊ शकेल का? जर भरपूर अभ्यास केला तर ब्लँक कसा होतो? तो मुलगा तुमच्यावरती सूड घेत असतो. आता जर तुम्ही काय करूच शकत तर मी ब्लँक झालो. म्हणजे मुलं आहेत ना आपली जिंदगी स्टेकला लावतात, इकडे प्रॉब्लेम होतो. आपण सारखे छळत बसलं ना, टोचत बसलं ना, तर मुलं म्हणतात की मेरा भी टाइम आएगा, वो उस टाइम आता है जब वो ब्लँक होता है. आई वडील अस्वस्थ होतात, त्यांची बीपीची गोळी वाढते, हार्टचा त्रास चालू होतो. मुलगा म्हणतात यस अचीव, आपलं टार्गेट व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे मी माझी दोस्तीच नाही झाली मुलाची, निर्भय वातावरणच नाही घरामध्ये. अशी अनेक कारणं त्याच्या मागे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मुलांसाठी किती वेळ देता आणि कसा वेळ देता ह्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मी नेहमीच सांगतो खरं तर की मुलं विंडो 11मध्ये आहेत आणि पालक विंडो 95मध्ये आहेत. त्यामुळे पालकांना त्यांचे प्रॉब्लेमच कळत नाहीत. त्यामुळे आपल्याला अपडेट आणि अपग्रेड होणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, पालक न कळत आपल्या लहानपणाशी आपल्या बालपणाशी या मुलांची तुलना करतात. आमचं असं काय होतं का, काय बिघडलं का आमचं, इंटू पॅकेट आलोच ना पुण्यामध्ये. आमचं काय, तुमचं संपले दिवस, आता वेगळं आहे. मग ते काय वेगळं आहे हे समजून घेणं हे पालकत्व आहे. तिथे आपण मुलापासून तुटतो. मला असं वाटतं आपण जेवढे मुलाशी अधिक आत्मीयतेने जोडले जाऊ ना, मग डिस्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम नाही येणार. घरातलं वातावरण कसं आहे, बोलण्याची भाषा कशी आहे आणि बॉडी टच, विशेषतः 7व्या वर्षापर्यंत तर मुलांना जवळ घेणं, त्या केसातून हात फिरवणं, त्या थोपटणं. एक सिंपल गोष्ट सांगतो, जेव्हा मुलं कधी बाहेर जातात बघा खेळायला, तर आपण त्यांच्या मागे डायरेक्ट ईडीची चौकशी लावतो. कोण कोण खेळणार आहे, सोबत कोण आहे, किती वाजता येणार आहे, अभ्यास किती राहिला आहे, आता किती वाजलेत, आणि कोण येणार, थांबा ना जर बघेल ना तो. तुम्ही काय ईडीमध्ये आहे काय? आणि आपण बाहेर जाताना मुलगा म्हणा कुठे जात आहे, कुणाला भेटणार आहात, कुठल्या हॉटेलला. मोठ्या माणसांना बाहेर जाताना विचारायचं नाही, मग काम होत नाही. अरे वा, मग मुलांची होतात वाटतं कामं विचारलं तर. मग मुलाला कळते की आपल्याला वेगळा नाही आणि ह्यांना वेगळा नाही. मग कोणावरती सूड घ्यायचा, इकडे प्रॉब्लेम होतो ना. आपल्या सगळ्यांना एकच न्याय आहे, इकडे गडबड होते. पानात वाढलेलं सगळं खाल्लं पाहिजे, चालेल ओके, पण त्याच्यामध्ये वडिलांना 100% सूट आहे, कारण त्याला वांगं आवडत नाही. त्यालाही खाल्लं पाहिजे. मग नाही नाही असं नाही, म्हणजे EMI कोण भरतं आहे, इकडे प्रॉब्लेम तर EMIमध्येच आहे असं वाटतं मला. त्याच्यामुळे आपण समानतेची वागणूक देतो का, मुलांना एका प्लॅटफॉर्मवर घेतो का? तरी ते सांगा ना, तुम्ही बाहेर जाताना आतमध्ये यायला उशीर होईल, उशिरा आला ती म्हणा सॉरी यार मला उशीर झाला, काय प्रॉब्लेम आहे. पण असं आपण मुलांशी बोलत नाही. आता टॉन्सिलचा त्रास आहे, आपण उशीर काय झाला विचारायचं नाही, काम होणार नाही, कुठली कामं होणार नाही काहीतरी. जेव्हा आपण तुटतो मुलांपासून, म्हणजे मला असं वाटतं की ही खूप समान पातळीवरती त्यांना देणं, त्यांचं मत विचारणं. मी मुलांच्या खरेदीच्या कपड्याच्या दुकानामध्ये आणि खेळण्याच्या माझ्या आयुष्यातले अनेक तास मी अक्षरशः वाया घालवले म्हणायला हरकत नाही. तासन तासने दुकानात जाऊन बसायचो गप्पा मारत. पण खरेदी कशी होते, कुठलाच पालक कपडे घेताना मुलाला असं म्हणत नाही तुला कुठला आवडला आहे, आवडेल तो घे, इम्पॉसिबल. आता ह्या मुलांना कोणते सलमान बिलमान आवडतात, त्याची ते काय ते टी शर्टवरती काय ते निबंध लिहिलेले असतात बघा, आय प्ले क्रिकेट बट नॉट फुटबॉल बट इन द नाईट. अमुक तो म्हणजे त्या माणसाशी बोलायचं का ते निबंध वाचायचा. पण त्या वडिलांच्या आवडते राज कपूर देवानंद असतात, तेव्हा तसे टी शर्टच नव्हते. ते म्हणतात हा घे, मुलगा म्हणतो नाही तो पाहिजे. मग वडील काय म्हणतात, मी सांगतो ते ऐक.
असं म्हणजे मुलग्याच्या वडिला म्हणाला, बाबा तुम्ही पिवळी पॅन्ट घ्या, मला खूप आवडते. बाबा ऐकतील का? का मी सांगतो ते घ्या, पिवळी पॅन्ट लास्ट सॉरी दिसेल तुम्हाला, ऐकतील काय? म्हणजे फक्त मुलांनी माझंच ऐकलं पाहिजे. म्हणजे शिस्त म्हणजे सांगितलेलं ऐकणं नव्हे. ऐकताना त्रास होईल ना. म्हणजे कोण हार्ट पेशंट असेल तर दीर्घ श्वास चालूच ठेवा. शिस्त म्हणजे एकमेकांची मतं समजून घेऊन त्यातून सुवर्ण मध्य काढणं. सैनिकांचा इथे शिस्त म्हणजे वेगळं आहे. तिथं ऑर्डर म्हणजे ऑर्डर, घरात नाही ना. हां, जर वडील कमांडर वगैरे झाले आणि मुलगा कोण सैनिकी शाळेत तर गोष्टी वेगळी होईल. मग त्याला सलाम बिलाम करायला म्हटलं. इथे आपल्या यात तशी काही पद्धत नाही आहे. त्यामुळे तुझं मत काय, माझं मत काय, की तुझ्याही मताला तेवढीच किंमत आहे आणि माझ्याही मताला तेवढीच किंमत आहे. आता आपण याच्यावरती बोलून काढू. म्हणजे मला एक असं वाटतं की पालकांचा देव कुठला, ईश्वर, तर पांडुरंग. त्याच्याला कुठलंही शस्त्र नाही बघा, कमरेवरती हात, सगळे प्रश्न चर्चेने सुटतील म्हणजे पांडुरंग. बाकी सगळे काही तलवार बिलवार धनुष्यबाण अमुक तो घेऊन असतात, पांडुरंगाकडे नाही. म्हणजे आपल्याला सगळे प्रश्न चर्चेने सोडवायचे आहेत, हे जर डोक्यात फिट केलं तर मग चर्चा होऊ शकते. सो तुम्ही आय थिंक खूपच प्रश्न डिस्ट्रॅक्शनचा होता, पण तुम्ही एका मूलभूत मुद्द्याकडे नेलत की जेव्हा संवाद असेल, रिलेशनशिप असेल, देवाणघेवाण असेल विचारांची, जेव्हा आदरयुक्त आपलं वर्तन असेल मुलांबरोबर, तेव्हा दे विल पार्टनर विथ अस. आणि त्यातनं डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील, अभ्यास वाढेल. आणि हा खूपच वेगळाच पर्स्पेक्टिव्ह होता हा डिस्ट्रॅक्शनकडे बघण्याचा. फारच अमेझिंग. आणि आता तुम्ही म्हणत होता की मुलांना शिक्षा करू नये, राईट. पण जसं तुम्ही म्हणलात आमच्या वेळेस, राईट, तुम्ही, मी, मोस्ट ऑफ अस, आपण जेव्हा वाढत होतो तेव्हा पालकच सांगायचे शिक्षकांना की अहो ऐकत नाहीये ना, मग द्या की 2 दणके. करेक्ट. मी तर खूप मार खाल्लेला लहानपणी, बेमुदत खाल्लेला आहे. तर जेव्हा आपण असे मोठे झालोय, पण आज तुम्ही म्हणताय किंवा आपण सगळीकडे वाचतो सुद्धा की शिक्षा मुलांना करू नये, पण जर प्रेमाने सांगून, खूप वेळा प्रेमाने सांगूनही काम जेव्हा होत नसेल तेव्हा कुठे वळायचं, तेव्हा काय करायचं, शिक्षेचं काय, शिक्षा हे पण हा पण एक मार्ग आहे का, आणि तो कसा वापरायचा किंवा नाही वापरायचा. एका तुझ्या शब्दाविषयी आपण मला क्लॅरिटी पाहिजे की तू असं म्हणा की खूप वेळा म्हणजे किती वेळा, माझा पेशन्स संपेपर्यंत म्हणजे किती. काही पालक धार्मिक असेल तर ते म्हणजे मी 21 वेळा सांगितलं, आता नाही, आमचा लकी नंबर 21 आहे, 22व्यांदा आता झोडात आला, आम्ही 11 वेळा सांगतो. असं काही म्हणजे एकेका घराण्याची परंपरा असू शकेल अशी काय. तर याचं उत्तर आहे की लाख वेळा. 2-3 पालकांची चक्कर येऊ शकते इकडे. म्हणजे माझ्या आईला तर ऑन द स्पॉटच आली असते. आमच्या घराण्यामध्ये एकच होता 11 बिकरा नाही. एकदा समजून नाही ऐकलं. तर 2 गोष्टी टाळल्या पाहिजेत. ॲक्च्युली राग आल्यानंतर आपल्याकडनं 2 गोष्टी होतात. एक म्हणजे आपण मुलाला लेबल लावतो, मूर्ख आहेस, गाढव आहेस, अक्कल नाही, हातमोडक्या, आणि जेवढं आपण घाण बोलू तेवढं आपण तोंडही घाण असतं. म्हणजे आपण अतिशय आनंदाने म्हणत नाही ते मूर्ख आहेस तू, असं नाही, मूर्ख आहेस, गाढव. आणि गाढवासाठी तोंड काय करतं, नीट करे ना, गाढव, मूर्ख आणि वेडा, असं नाही म्हणत आपण. तर त्याला आता मुलाला कळत नाही मी मूर्ख आहे का, हा अभिनय चालू आहे की काय. म्हणजे त्याला कन्फ्यूज होतं, लहान असतं ना मूल पहिल्यांदा, आपण चेपटत जातो त्याला. म्हणजे मला आता सकाळी 2 लेबल लावल्याशिवाय तर आई कॉफीच घ्यायची नाही. मला ती पक्कच आठवतं, हेच येत नाही, तेच येत नाही वगैरे. मग शाळेत गेलो तर शिक्षक तयारच असायचे, अभ्यासच केला नसेल, कविताच पाठ नाही, संस्कृतच येत नाही, अमुक थांब चांगलं बोला नव्हतं. पण नाही, होऊच शकत नाही ते. 40 लेबल तरी माझ्याकडे चांगली स्टॉक होता माझ्याकडे.
20 वर्षांनी माझं लग्न झालं, मग मला मुलगी झाली. मग ही लेबल कोणाला लावणार? बायकोला लावू शकतो? हिंमतच नाही. मग सगळ्यात असहाय्य कोण आहे घरामध्ये? मग मी काय विचार केला, माझ्या आईने मला लेबलं लावली, माझं काय बिघडलं का? नाही. आपल्या खानदानची उच्च परंपरा सुरू राहिलीच पाहिजे. मग मी पण, तू गाढव आहेस, तू मूर्ख आहेस, तुला अक्कलच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही. लक्षात ठेवा, 7 वर्ष, 7 मॅजिकल फिगर, 7 वर्षापर्यंत मुलांचा आईवडिलांवरती विश्वास असतो. त्यांना असं वाटतं की मातृदेवोभव आणि गुरुदेवोभव. आई जर मला मूर्ख म्हणत असेल तर मी मूर्ख आहेच. मग तो मूर्खासारखंच वागतो. मग आई आणखी खुश होते आपल्या शापवाणीवरती. म्हणजे नुसता मूर्ख नाही, शतमूर्ख, गाढवा, प्रमोशन, गाढवपणा. म्हणजे तुम्ही जसं बोलता तसं वागतोय, तुम्ही चांगलं बोलतच नाही आहे. 7व्या वर्षी मुलाला अचानक साक्षात्कार होतो की आईकडे लिमिटेड स्टॉक आहे. गाढव, मूर्ख, बैल आणि हातमागा. गाढव, मूर्ख, याच्या पलीकडे काहीच नाही. मला त्याच्यापेक्षा 10-12 शब्द जास्ती माहिती आहेत. म्हणजे आई अगदीच बिगरीमध्ये आहे. म्हणजे माझी आई मला म्हणायची की मी इकडनं ऐकतो आणि इकडून सोडतो. म्हणजे एवढं तरी आत जायचं. आता 5G टेक्नॉलॉजी आहे, 5G. इकडनं ऐकून इकडनंच सोडतात. मी कितीही बोला लागला काय नाही, तू शांत हो, काय परिणामच होत नाही. मग तो म्हणतो झालं बोलून. तुम्हाला कळतं की आत काही गेलंच नाही आहे. लक्षात ठेवा, तुमची बीपीची गोळी वाढवणं कमी करणं याचे अधिकार मुलाकडे असतात. मुलगा जेवढा तापेल तेवढी तुमची गोळी वाढत जाते बीपीची. तुम्ही चांगलं वागलात मुलाची बीपी कमी होणार. तर लेबल लावून प्रश्न नाही सुटत. लक्षात घ्या. आपण त्या मुद्द्याकडे पुढे येऊया की याला पर्याय काय या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट शिक्षा. मी ABP माझावरती म्हणजे तेव्हा स्टार माझा होता, मग ABP माझा झाला. तर मी लाईव्ह कार्यक्रम करायचो दर शनिवारी. म्हणजे महाराष्ट्रातले पालक प्रश्न विचारायचे आणि उत्तर द्यायचं. 2 वर्ष करत होतो. तर हाच प्रश्न एका माणसाने विचारला. हा व्हिडिओ यूट्यूबवरती उपलब्ध आहे. त्यांनी असं विचारलं, औरंगाबादचा माणूस होता, की माझ्या वडिलांनी मला मजबूत मारलं आहे. मजबूत शब्द येतात, मजबूत मारलं आहे, पण काय झालं, आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे क्रेडिट कोणाला? त्या वडिलांच्या मजबूत माराला. त्याची विजन बघा सॉफ्टवेअर इंजिनियरची. म्हणून मीही माझ्या मुलाला मारतो आयुष्यावर. तर तुम्ही म्हटला शिक्षा करू नका, हे कसं काय शक्य आहे? म्हटलं अतिशय चांगला प्रश्न. मी ह्या प्रश्नाची मगाचपासून वाटच बघत होतो. तर मला फक्त एवढंच सांगा की वडिलांनी जेव्हा तुमच्या पहिल्यांदा कानफटात एक मारली असेल मुस्कटात, तर तुम्ही असं म्हणाल काय की का लाल दिसतंय समोर, म्हणजे भविष्याची पहाट झाली वाटतं. बाबा आणखी एक कानफटात देता का? मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. आणि आई तू का बघत तुम्ही आहेस, तू पण ह्या जर्नीत सामील हो. एकदम मला माराच. का मार खाताना असं वडिलांना बोलला का बाबा दमल्यासारखं वाटतं, तुला ब्रेक घेता का जरा, आपण मग मारा. काही शेवटी सॉफ्टवेअर ही काही फालतू गोष्ट नाही. असे उच्च विचार आले होते का वडिलांना शिव्या दिल्या होत्या. तर मला म्हणाले मार खाताना असा कसा विचार येईल. म्हटलं तेच तर सांगतोय ना. कुठल्या मुलाला असं वाटलं मार खाल्ल्यानंतर की अभ्यासाला बसायची वेळ झाली वाटतं, शिवाय देतो, डोक्यात त्याचा त्रासच होईल, लक्षच लागणार नाही. ही तुमची मजबुरी आहे. शोभा भागवतांचं खूप चांगलं वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलं की उजव्या हाताने मारावं असं वाटलं तर डाव्या हाताने उजवा हात धरा. एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला याच्यासाठी. जेव्हा आपल्याला राग येतो ना, येतोच, म्हणजे मुलं उचकवतात, तुम्हाला घाईच्या वेळी नको ते प्रश्न विचारतात, पटकन काहीतरी काम करून देतात. हे मुलं म्हणजे फुलं वगैरे हे अफवा आहेत. या आपल्या इकडे जे मुलं आहे म्हणून शेवटी खाली फुले असं ते जोडले आहे, त्याचा काही संबंध नाही. हे कवी लोकांना काही वेळ नसतो, ते आपले यमकं शोधत बसतात. ते तर मुलं म्हणजे फुलं असतात, आपले पण प्रश्न सुटले असते. तर तसं नसतंच असते. महा डिप्लोमॅटिक आणि चॅप्टर असतात ही मुलं.
तर जेव्हा आपल्याला राग येतो ना तेव्हा मला राग आला आहे असं स्पष्टपणे मुलांना सांगायला शिका. मी असं सांगावं की मला प्रचंड राग आला आहे तुझा हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे, मला तुला खूप मारावंसं वाटत आहे, पण मी मारत नाही आहे, हे समजतं आहे का तुला? कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू मला आवडतोस, पण लक्षात घ्या मी मारत नाही आहे. हे एकदा दोनदा केलं तर मुलांना कळलं की आपला बाप इतरांपेक्षा वेगळा आहे, कारण तो हे मित्रांशी शेअर करतो. तो कमाल आहे, मी तर बेमुदत मार खाऊन आलो आहे, जामच झोडलं आहे मला, पण माझ्या वडिलांनी सांगितलं मारावं असं वाटतं पण ते नाही मारत. मग मुलं असं वाटतं की प्रेमाची अत्युच्च पातळी शासन करणं नाही तर क्षमा करणं आहे. बिलकुल दिमाग में फिट. आणि किती वेळा? 1,00,000 वेळा. मग मुलं तुमची सत्वपरीक्षा पाहतातच 1000 वेळा, पण जेव्हा त्यांना कळतं की खरंच यांचं प्रेम आहे, खरंच हे मारत नाही, खरंच समजून घ्यायचा प्रयत्न करतात, त्या क्षणी जो फरक पडतो ना तो आयुष्यभर टिकतो. पण ती परीक्षा द्यावी लागते आपल्याला, आणि ती परीक्षा अत्यंत कठीणपणे मुलं घेतात. पण तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही पास होता. म्हणजे हा मी प्रयोग तर वर्गात सुद्धा खूप वेळा केला आहे. म्हणजे मी वर्गात शिकवतो आहे, इयत्ता दुसरीचा वर्ग आहे, फेऱ्या मारतो आहे, बाकावरती एक कंपास पेटी ठेवली होती मुलांनी, तर माझं लक्ष गेलं की असं ढकलत आणलं का पुढे खाली पाडायला, तर मला माहिती आहे खाली पडणार. मी काय तर बोलता बोलता ती पुन्हा कंपास पेटी अशी सरकवायचो, तो पुन्हा मला उचकवायचा असा पुन्हा पुढे. मी आता होऊच दे काय ते, खाली 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 ढाम पडली. तर सगळ्या वर्गा बघायला काय होणार, तर मी तिला मदत केली, तिला खांद्यावरती हात ठेवला आणि फेरा मारायला लागलो. तो वाट बघतो की आता त्याला मारणार कधी, आणि सगळ्या वर्ग वाट बघतो की आता काय होणार. आणि मी अचानक असं म्हटलं की हा खूप चांगला मुलगा आहे आणि हा माझं नेहमी ऐकतोस की नाही, त्याची हिंमत आहे नाही म्हणायची. तो म्हणाला ऐकतो, मग चांगलंच आहेस, आता नाही ना कंपास पुढे ठेवणार, तुला कळलं मला कळलं आहे, पण नाही शाबास बस तू. जाणीव करून द्यावी लागते की आय लव्ह यू, तू चांगला आहेस आणि जमणार तुला, होते चूक, मग प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला असं वाटतं की मुलांनी चूकच नाही केली पाहिजे, असं कसं होणार ना. म्हणजे मी तर असं म्हणतो की चुका करण्याची संधी दिली तर चुकातून शिकण्याची हिम्मत मिळते. लक्षात घ्या, गलती करने का मौका दो ताकि वो उससे सीखे. बिल्कुल उससे उम्मीद जगाना है की वो कर सकता है. हो तुला येणार, शक्य आहे, कर पुन्हा प्रयत्न, तर तो पुढे जाणार. आपण चुकांना घाबरतो, मी सांगतो ते कर, तू कर ना, तू शोध आणि तू शिक, मैं हूँ तुम्हारे साथ. म्हणून अभ्यासाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असं आहे की मुलांच्या अभ्यासामध्ये पालकांचा सहभाग नसावा तर सहवास असावा. पालक सहभाग घेतात म्हणून गडबड होते. मी आहे, अभ्यास तुलाच करायचा आहे, मग सोपं होईल. ते सहभागामुळे थोडी गडबड होऊ शकते. जेव्हा तुम्ही हे शेवटचं म्हणत होतात ना, आपण चुकांमधून शिकतो, तर एक खूप छान प्रश्न एका पालकाने विचारला होता जो आम्हाला अगदीच ऑन पॉईंट होता, की चुकांमधनं मुलं शिकतात बरोबर, पण चुकांचे शत्रू मार्ग आहेत. चुकांचे शत्रू मार्क आहेत, कारण चूक झाली की मार्क जातात, आपण अभ्यासाच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतो. तर अभ्यास आणि शिकणं ह्यात काय फरक आहे? आपण रूढ अर्थाने असं समजतो की जास्ती मार्क मिळाले म्हणजे मुलगा हुशार आहे, समजतो आपण. विनोबाने खूप चांगली व्याख्या केली आहे. विनोबाने शिक्षणाची व्याख्या अशी केली आहे की जे देता येत नाही ते शिक्षण. देता येत नाही, देता आलं असतं आपण पाईपलाईनच टाकून घेतले असते घरामध्ये, नळ सोडून बनवलं असतं, देता नाही येत. दुसरी गोष्ट विनोबाने असं म्हटलं आहे की शिक्षणाची मोजदाद करता येत नाही.
म्हणजे एक डॉक्टर आहे आणि एक शेतकरी आहे, ह्यातला हुशार कोण असं नाही सांगता येत. तर शिक्षणाची मोजदाद त्याच्याकडे काय सर्टिफिकेट आहे याच्यावरती होत नाही, तर त्याचं कर्म काय आहे, तो काय काम करतो याच्यावरती मला तो काय शिकला आहे ते कळतं. लक्षात घ्या, आता हे 80-90%ला एक पुढच्या 2-4 वर्षात तर काही किंमतच राहणार नाही. तुमचा इंटरव्ह्यू हा स्किल बेस होणार आहे. तुम्हाला काय येतं आहे याच्यावरती अवलंबून आहे. माझ्याकडे ह्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आहे ते बाजूला ठेवा, आमच्या कंपनीची गरज ही आहे, त्याच्यात तुम्ही काय करू शकता, या सर्टिफिकेट नाहीच. तो आपला काळ होता. आपल्या काळामध्ये 3च खोके होते, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. कुठल्या तरी एका खोक्यात मुलाला टाकलं की तो पुढे बघेल. आता नाही, आता एन नंबर ऑफ थिंग्स. त्याच्यामुळे मार्क ही अल्टिमेट गोष्ट नाहीच आहे. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याच्यामध्ये स्वतःहून शिकण्याचं पोटेन्शियल आहे का, स्वयंशिस्त आहे का, आपण पुढे जावाची आग त्याच्या मनामध्ये आहे का, तो त्याच्याकरती काही शोधतोय का, प्रयत्न करतोय का, का फक्त हुकूम आदेश येण्याची वाट बघतोय. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही पण तुमच्या बाबतीत पण लागू करून बघा की त्याचं काही टार्गेट आहे का, कहाँ पोहोचणं आहे हे तरी ठरवलं आहे का, त्याची विजन काय आहे. मी जर रेल्वे स्टेशनला जाऊन म्हटलं की मला कुठेतरी जायचं आहे, कुठलं तरी तिकीट द्या, तर ते कुठे जायचं आहे कुठे, तर ते काय अजून फिक्स नाही आमचं, पण झालं की या. म्हणजे मुलगा जर म्हणा की मी शिकतोय कशाला, मला नाही माहिती, असंच शिकतोय, असं नाही. का पोहोचणं आहे म्हणजे मग आपल्या स्वप्नांचा पाठलाग म्हणण्यापेक्षा आपलं ध्येय गाठण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा एक रोडमॅप बनवता येतो. नाहीतर मग शिकतोय म्हणजे काय असंच शिकतो, असंच नाही शिकायचं आहे. वेळ लागेल, सूर मिळायला वेळ लागेल, पण ती धडपड आहे का सूर शोधण्याची, हे त्याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागतं. आणि त्याच्यासाठी हे जर कळत नसेल मुलाला तर वेगवेगळी एक्सपोजर्स द्यावी लागतात. काही वेळा मुलं असं म्हणतात की मला गिटार शिकायचं आहे, का ते माझा मित्र शिकतोय. आपल्याला प्रचंड राग येतो, त्रास होतो, आता काय नवीनच गिटारचं काढलं, जो मित्र शिकतो म्हणून आपण डोकं शांत ठेवून ओके आपण 3 महिन्याची फी भरूया, बघू पुढे वाटलं तर. एखादे शिकेल पण एखादे नाही, पण एखादे तो 2 महिन्यांनी असं म्हणेल की बोर आहे गिटार, मी तबला शिकीन असं म्हणतो. आपण असं नाही म्हटलं पाहिजे की 3 महिन्याची फी भरली आहे ते वसूल करायला गेलंच पाहिजे. तर पुढचा 1 महिना तू त्या गिटारचा तारा खाजवत बसते ते जाऊन. मग मुलगा काय करतो, क्लासला जायचं सांगून दुसरीकडेच जातो आणि मग तो तबला पण राहतो बाजूला, हे राहतो बाजूला. ओके बघूया, आपण पुन्हा प्रयत्न करू, आत्ता तुला आवडत नसेल असं होऊ शकतं. म्हणजे आपण अत्यंतिक सहृदय राहून मुलाची बाजू घेतली पाहिजे की त्याची नेमकी अडचण काय आहे. आपण असं होऊ शकेल नाही आवडणार गिटार एखादी, पहिल्यांदा वाटलं होतं पण नाही आवडणार. म्हणजे एका पालकाने आमच्या ओळखीचेच होते, त्यांचा मुलगा गिटारच्या क्लासला गेला, ते रोज त्याच्या मागे लागायचं की ते आमची मराठी भावगीतं वाजव गिटारवर. आता काहीतरी आणि शिकून तर ते तो काय तुमची भावगीतं वाजवायला शुक्र तारा मंद वारा वाजवायला ते वापरतोय का. ते त्यांचे कुठले प्रेम कविता असले तर तुम्ही त्या म्हटलं की तुम्ही वाजवा ना गिटार, मग त्याला कशाला छळताय तुम्ही. त्यामुळे आम्ही त्याच्या फीचे पैसे भरतोय. तर मला असं वाटतं की आपण मूल केंद्रीय विचार केला, अधिक सहृदय झालो तर हा प्रश्न सुटू शकेल मला असं वाटतं. अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणलात एक मार्क्स हे ध्येय आहे का काय ध्येय आहे, काय शिकायचं आहे, तो गोल जर आपण मुलांबरोबर एकत्र येऊन शेअर केला आणि संवादातून तो जर गोल आला तर एक मार्क्स एक बाजूला राहतील, पण प्रोग्रेस बाजूला राहणार. ते ध्येयाकडे जात राहतील. शिस्त जर असेल की मला काहीतरी करायचं आहे, माझं ड्रीम काय, व्हॉट्स माय टार्गेट, व्हॉट्स माय एम, हे स्पष्ट होत गेलं ना तर काम करणं सोपं होतं. आणि ते शोधण्यासाठी मदत करणं हे पालकत्व आहे. त्याला वेळ लागू शकतो,
त्या गोष्टीला. आणि जसं केतकी म्हणत होती, मी कॉर्पोरेटमध्ये सीईओज किंवा सिनियर लीडर्स बरोबर काम करतो आणि त्यांना ॲक्च्युली त्यांच्या वर्कफोर्सकडनं हेच हवं आहे. मार्क्स सर्टिफिकेट बाजूला राहतात, पण त्यांच्या वर्कफोर्सकडनं ते म्हणतात क्लॅरिटी हवी आहे, गोल काय आहे, शिकता येतं का, कारण सर्टिफिकेट्स वगैरे राहतातच बाजूला. सो अगदी तुम्ही जे म्हणताय ते इट्स सो रेलेव्हंट आणि ते मुलांना आयुष्यासाठी पुरेल हे आहे, हे स्किल किंवा हे कौशल की गोल ठेवणे आणि त्याच्या मागे जाणे. मग मार्क्स वगैरे ओके, ब्युटिफुल. तुम्ही बोलता बोलता खूप महत्त्वाचा विषय छेडलात की आधी 3 खोके होते, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. आता किती खोके आहेत कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा, कारण सगळं जॉब मार्केट कुठे काय जॉब्स आहेत किंवा काय काम करता येईल हे पूर्णपणे बदललं आहे. तर ह्याकडे कशा दृष्टीने पालकांनी बघावं शाळांच्या कॉन्टेक्स्टमध्ये, की शाळेतनं काय मिळायला हवं मुलांना 10वीपर्यंत, जेणेकरून हे पुढचं जे एक्स आहे अननोन व्हेरिएबलच आहे त्याला सामना करायला मुलांना सशक्तीकरण होईल. मी म्हटलं इथं वेगवेगळे एक्सपोजर्स देणं वेगवेगळे, की त्याला वाद्य आवडतं का, त्याला कोरिओग्राफी आवडते का, त्याला म्हणजे इव्हन एखाद्या मुलाने चांगलं मेस पार्लर काढलं तरी पण हरकत नाही. म्हणजे आता काय आपण श्रममूल्य मानतो, श्रमप्रतिष्ठा मानतो, तर त्याला कशात आवड आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा जे माझ्याकडे नेहमी त्रासदायक जे माणसं येतात घरामध्ये, की ते डॉक्टर असतात आणि त्यांच्या मुलांना कॉम्प्युटर शिकायचा असतो आणि त्यांना असं वाटतं की आमचा एवढा सेटअप उभा आहे. सेटअप त्याचं काय करायचं मग, हा जर डॉक्टर नाही झाला तर तुम्ही त्याला सांगा की तू डॉक्टर हो. असं मी सांगून जर सगळी मुलं ऐकायला लागली तर म्हणजे भारताचा प्रश्न लवकरच सुटला असता. 47च्या आधीच विकसित भारत तयार झाला असता. म्हणजे असं नाही सांगता येत, त्याला आवडेल सांगा नसतं, तुमचं ऐकतो. मी तर म्हणतो तुम्ही माझं ऐकत नाही तर तुमचा मुलगा तरी कसं ऐकतो, इथपर्यंत जावं लागतं खाली. तर हे डोक्यातून काढावं. आपण वेगळे होतो आणि आपलं मूल वेगळं आहे. म्हणजे एव्हरी चाइल्ड इज युनिक, आपण नेहमीच म्हणतो तसं. तर माझं ऐकलं पाहिजे आणि मी आमचा सेटअप पुढे दिला पाहिजे असा आग्रह न करता तिला गोडी असेल तर नेईल, नाही तर नाही होणार. सो संवाद मुलांबरोबर साधणं किंवा त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करणं ह्या इतक्या मूलभूत पालकत्वाचे काय म्हणतात, खांबच म्हणता येईल, पिलर्स म्हणता येईल ह्याला. तर तुम्ही क्वालिटी टाईम रोज किंवा एव्हरी वीक क्वालिटी टाईम स्पेंड करणं ह्याला जर तुम्ही डूज अँड डोंट्स द्याल तर ते काय द्याल? हल्ली खूप पालक असं विचारत आहेत. म्हणजे 10-1 वर्ष झालीच क्वालिटी टाईम शब्द ऐकू यायला लागला. त्याच्या अगोदर पालक फक्त टाईमच द्यायचे, आता एकदम क्वालिटी आली त्याच्यामध्ये. तर क्वालिटी टाईम हा माणसाचा नसतो हे लक्षात घ्या. क्वालिटी टाईम हा घराचा असतो. आपण घराकरता देतो. मला तर असं वाटत असेल की मी माझा क्वालिटी टाईम देतो, मी, तर हा अहम झाला, इगो झाला, की मी कोणते एक महान असून माझ्या अकाउंटला एक क्वालिटी टाईम जमा आहे, त्यातला आता 1 तास रिडीम करा आणि ह्या मुलाला द्या. असं नाही आहे, हे घर आहे. तर मी देत नसतो, तर आपण घराचा क्वालिटी टाईम मी, माझा मुलगा, माझी बायको आणि अमुक हे शेअर करत असतो. क्वालिटी टाईम शुड बी शेअर्ड, नॉट गिवन. हे अगदी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, क्वालिटी टाईम म्हणजे एकमेकांनी एकमेकांचे ऐकून घेणे. क्वालिटी टाईम म्हणजे वडिलांनी सुदर्शन चक्र फिरलं तिथे बसायचं आणि मुलांनी समोर बसून त्यांच्या गोष्टी ऐकायच्या असं नव्हे. लक्षात घ्या. चला आता 7 वाजले, क्वालिटी टाईम चालू झाला, महाराज बसले चक्र घेऊन, हे कर तमुक कर, अभ्यास झाला काय, थांब म्हणतं ते गोट खाली करा पहिल्यांदा. क्वालिटी टाईममध्ये हे पण आहे की आपण आपल्या आयुष्यात केलेल्या चुका किंवा झालेल्या चुका मुलासोबत शेअर करणे. त्रासदायक होईल ऐकताना. आम्ही आमच्या शाळेतला, आम्ही गेली 12-15 वर्ष शनिवारची शाळा चालवतो.
शनिवारी 1.5 तास, महिन्यातून 2 का 3 शनिवार. एकदा मी माझे बाबा असा विषयावरती गप्पा मारायला मुलांना सांगितलं. प्रत्येकाने आपापल्या वडिलांविषयी 5-5 वाक्य बोलायची. माझी आई नको, कारण आता श्यामच्या आईपासून आई थकलेली आहे, तर ते बाबाच्याच मागे लागावं. तर आमच्या वर्गातल्या मुलांनी सांगितलं, माझे बाबा एवढे हुशार आहेत की ते काश्मीर प्रश्न 5 मिनिटात सोडवू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर मग तुला कसं कळलं हे? म्हणजे मला खूप उत्सुकता निर्माण झाली की इतक्या महान प्रगल्भ वडिलांचा मुलगा आपल्या शाळेत आहे, हेच आधी माझा ओढ भरून आला. म्हणजे तुला कसं कळलं? म्हणजे बाबा टी व्ही सुरू झाला ना की नेहमी बोलतं काश्मीर पाहिजे, मी ते 5 मिनिटात सोड. काय मूर्खच आहे. लक्षात घ्या तुम्ही कोणी बोलत असाल तर सांभाळा जरा. तुम्ही थोडा वेळ वाढवा, 5 मिनिटं नको, 5 वर्षात वगैरे म्हणा, म्हणजे तोपर्यंत पुढच्या इलेक्शन तरी येतील. मुलांचे कान उघडे असतात. एका मुलाने सांगितलं, माझ्या बाबांनी सांगितलं त्यांच्या बॉसला काही अक्कलच नाही. सगळ्या जगातले हुशार कोण? यांचे वडील बृहस्पती. पण मला काही गोष्टी येत नाहीत, मी कुठेही शिकतो, हा मेसेज द्यायला लागतो. क्वालिटी टाईम कशासाठी आहे? सिम्पल फॉर्म्युला सांगायचं झालं तर, मी केव्हाही, कुठेही, कधीही आणि कोणाकडूनही शिकतो, हे मुलांना आपल्या कृतीतून सांगणे, ह्याच्याकरता क्वालिटी टाईम. लक्षात घ्या. म्हणजे मी नव्यानेच कॉम्प्युटर वगैरे आले होते, लॅपटॉप. तर आपला जो फोल्डरचा आयकॉन असतो पिवळा, त्याच्यावरती जर राईट क्लिक केलं आणि प्रॉपर्टीजमध्ये गेलं तर त्याचा आयकॉन बदलता येतो. तर मी माझ्या मुलीला सांगितलं की हे आज मी शिकलो की तो बदलता येतो. ते कोणी सांगितलं तुला? म्हटलं तो शिरीषचा मुलगा आहे ना, 3रीतला, आपल्यातूनच हुशार आहे तो. आणि मला सांगितलं तो मी त्याच्याकडे करून पण बघितलं. खरं सांगतो, फारच कमी वेळा मुलं आपल्याकडे कौतुकाने बघतात की अरे वा, म्हणजे हे हुशार आहेत. तर समज खूप खूप असं बघतात ते संपून, अरे आपले वडील हुशार आहेत, तर शॉकिंग आहे असं एकदम. तर मी म्हटलं येस, मी ते शिकलेलं आहे. आता तुम्हाला एक गृहपाठ देऊन टाकतो. तुम्हाला जर मुलांनी तुमच्याकडे असं बघावं अशी इच्छा असेल तर एक गृहपाठ देऊन टाकतो. कुठल्या तरी न गेलेल्या रस्त्यावरती पुण्यातल्या मुद्दाम मुलाला घेऊन जा आणि अचानक असं म्हणा की अरे बापरे, इथे ICICI बँक आली, माहितीच नाही मला. पहिल्यांदा कुठलं ते दुकान ते मिठाईचं होतं का? कमाल आहे, शोधलं पाहिजे. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. आपण जरा स्कूटर बाजूला लावूया, या रस्त्यावरती फिर, हा रस्ता कुठे जातो मला माहितीच नाही. एकदम शॉक होतात. म्हणजे आपल्या वडिलांना पुण्यातले अनेक रस्ते माहिती नाहीत, अनेक दुकानं माहिती नाहीत, आणि ते आपल्यासोबत शोधत आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. मुलं म्हणतात बाबा तिकडे अमुक बघा. हो का? वा, म्हणायला काय हरकत आहे. मुलांना असं वाटतं की यस, या भी सीख रहा है. मी सतत शिकत असतो हा मेसेज आपल्या कृतीतून जेव्हा आपण देतो तेव्हा मुलांची पण शिकण्याची गती वाढते आणि त्यांचं शेअरिंग वाढतं. नाहीतर काय होतं, एक 4थीपर्यंत बघा, तेव्हा पाणवठ्यावरती हिंस्र श्वापदं बसलेली असतात जंगलात. डिस्कवरी बघितलं असेल, ते आले की झडपतात. तसं मुलं शाळेतून आले की आई दबा धरून असते. आज काय झालं, आज काय शिकवलं, लिहून घेतलं का, एवढंच झालं, थांब व्हॉट्सअपला टाका. थांबा ना जरा, आत्ताच आलाय ना, लगेच लचके तोडायला त्याचा सुरुवात. तो तिकडून कंटाळून आलेला असतो, बाईंनी पकवलेलं असतं, तर यांची पुन्हा सुरुवात होते. आज काय झालं, आज काय झालं, आज काय झालं, हे 4थीपर्यंतच. नंतर एवढंच कळतं की आई काहीच शिकत नाही, फक्त मी काय शिकले हेच विचारते. इयत्ता 5वीत तो एक छोटासा अणुबॉम्ब टाकतो. आईने विचारलं आज काय झालं, तो म्हणतो तुला कळणार नाही, आज अल्जेब्रा होता. जगात अशी गोष्ट आहे मला कळणार नाही. अल्जेब्रा, अल्जेब्रा म्हणजे हां, तेच तुला तेच कळणार नाही तुला. मग युद्धाला सुरुवात. मग पालक काउन्सिलरकडे येतात. सांगितलेलं काहीच ऐकत नाही, अभ्यासच करायला नको, फालतूच करायला पाहिजे.
थांबा. तुम्ही त्याला विचारतात का आज काय झालं? हां, मग आता आजपासून तुम्ही काय शिकलात ते सांगा. लक्षात ठेवा, शेअरिंग ऑफ नॉलेज. तुम्ही काय शिकलात हे जर मुलांना सांगायला सुरुवात केली तर ते काय शिकले हे तुम्हाला आपणून सांगतील. आज काय झालं विचारायची गरजच नाही. म्हणजे कोणाच्या मी घरी गेलो आणि त्या बाईने असं म्हटलं की माझा नंबर सेव्ह करा. तर त्या काय म्हणतात, मला नाही सेव्ह करता येत, मला फोन घेता येतो आणि बंद करता येतो. पिंकी काकांचा नंबर सेव्ह कर. पिंकीला एवढंच कळतं की आपली आई मूर्ख असून 9,000च्या फोनवर तिला फोनही नंबर सेव्ह करता येत नाही आणि मला विचारते आजीबुला म्हणजे काय म्हणून. त्या बाईने म्हटलं तुम्ही सेव्ह करा ना. नको बाई. बातमी वाचली का लोकमतमध्ये, फोनचा नंबर सेव्ह करताना एका बाईचा जळून मृत्यू, असं काय झालं का? हे मग ते चुकेल, आणखीन काय होईल. पण मी काय नवीन शिकणार नाही. ही मानसिकता बदलायला लागेल. आणि हे कोरोनानंतर खूप चालू झालं. कोरोनात मॅक्झिमम प्रश्न आणि फोन पालकांचे यायचे. बघा, खाडीची अक्कल नाही, 7वीत आहे आणि मोबाईल मागतोय. अभ्यास करायला मागतोय ना. तुम्ही कल्पना करा की कुठल्याही मुलाने वडिलांकडे मोबाईल मागितला तर वडिलांनी असं विचारलं असलं का त्याला, काय कॉन्फिगरेशन पाहिजे तुला, किती GB रॅम पाहिजे, मेमरी किती पाहिजे. मोबाईल 9,000, वा, आमच्या लहानपणी. ट्रू. किती लोकांना आपल्या मोबाईलचं कॉन्फिगरेशन माहिती असतं, किंमत माहिती असते. 11,000चा घेतला, अहो पण ते रॅम किती आहे ते नाही माहिती आम्हाला, रॅम बी. म्हणजे आपणच शिकायला तयार नाही आणि मुलगा शिकू बघतो तर आपल्याला आणखी प्रॉब्लेम होतो. तर मुलग्याचा म्हणाला की मला 9 GB रॅमचा पाहिजे, 8 GBचा पाहिजे. असं हे रॅम काय असतं आपण शोधूया. गुगल आहे, विकिपीडियावर टाका, ChatGPT टाका, व्हॉट इज रॅम, संपलं. पण मी नवीन शिकणार नाही, मग मुलं तुमच्याशी संवाद साधणार नाही. मुलं शिकत आहेत. प्रॉब्लेम इकडे होतो. आपण शिकायला उत्सुक असणं आणि आपलं नवीन शिकणं आपल्या कृतीतून दाखवणं हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. ते होत नाही. फारच अमेझिंग. कारण जेव्हा आपण क्वालिटी टाईम म्हणतो, मोस्टली मी तरी त्याच्याकडे इमोशन्स किंवा ते इमोशन स्पेस आहे असंच बघायचो. पण आजचा तुम्ही जे आता म्हणलात अभ्यास, शाळा आणि यामध्ये एक जो पर्स्पेक्टिव्ह तुम्ही ॲड केलात की क्वालिटी टाईम इज त्यांना दाखवणं की मी पण रोज शिकतोय, इज माइंड ब्लोईंग. आणि दुसरं म्हणजे दुसरी गोष्ट जी क्लिअरली तुम्ही म्हणलात, दॅट वॉज ऑल्सो अमेझिंग, की शाळेतून आल्यावर लगेच झडप घालू नका, थोडा वेळ द्या. राईट. बोलता बोलता तुम्ही शेवटी AI आणि गुगल आणि मोबाईलकडे आलात, ज्याचे खूप सगळे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. आधी आपण गुगलवर काहीतरी प्रश्न टाकायचो, 50 वेबसाईट याच्या, त्यातनं क्लिक करून आपल्याला ते वाचून समजावं लागायचं. आता एक AI समरी येते, डायरेक्ट उत्तर येतं. हे तुम्ही नक्की करून बघा, जर नोटीस केलं नसेल तर. गुगल सर्च बदलला आहे. कुठलाही प्रश्न टाकला की AI उत्तर देतं, तुम्हाला समजेल अशा भाषेत. कुठेही जाऊ नका, रिसर्च करू नका. ह्या जगामध्ये आता मुलंही, आणि एक खूपच फनीली रिटन प्रश्न आहे की AIचा यूज आणि अभ्यास ह्याचं काय, हे कोडं कसं सोडवायचं. तर ह्या आईने लिहिलंय की मुलं सध्या सतत AIला विचारतायत, आईला नाही विचारतात. तर हे कोडं कसं सोडवायचं, मोबाईल, अभ्यास, AI. पुन्हा तर आपण संवादाकडेच जायला पाहिजे. पण दुसरं असं आहे की कुठली नवीन गोष्ट आली ना तिथं प्रचंड आकर्षण निर्माण होतंच, आणि ते तरुण पिढीला अधिक निर्माण होतं. फेसबुक कसे वापरावे याचा क्लास नाही आहे, मुलं आपोआप शिकली तिकडे. आता कोरोनामध्ये तर वर्ड फाईलचे PDF कशा करायचा हे कधी पाठवायचा, आपल्याला वेळ लागतो त्या गोष्टीला. ती मुलं पटापट शिकतात. नवीनचं आक्रमण झाल्यानंतर ते अंगावरती येतच पहिल्यांदा. प्रत्येक काळामध्ये हा प्रश्न झाला आहे. तर आता प्रश्न असा आहे की AI जरी सांगत असला तर AIला भावना नाहीत. म्हणजे माझी आई असा निबंध AIला लिहायला दिला
तर तो माझ्या आईविषयी काहीच लिहू शकत नाही. ते एकंदर जगातील आयांविषयी काय माहिती आहे वगैरे असलं काहीतरी फालतू लिहून देतो. म्हणजे जिथे तुमचा भावनेशी संबंध आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे, किंवा जिथे काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनातले विचार मांडायचे तर तिथे AI उपयोगाचा नाही. तर निष्क्रिय कामासाठी ते उपयोगाचे आहे किंवा माहितीसाठी उपयोगासाठी आहे. पण ज्ञान हे आपल्यालाच डेव्हलप करावं लागतं, आतूनच ते बाहेर आणावं लागतं. याची जाणीव मुलांना AI कशा प्रकारे वापरायचा, कशासाठी वापरायचा हे शिकवावं लागेल आपल्याला. AI वापरायचाच नाही असं तर करूनच चालणार नाही. बरोबर. म्हणजे टी व्ही बघू नका असं नाही आपण म्हणू शकत. तर टी व्हीवरती काय बघा हे सांगू शकतो आपण. तुम्ही डेव्हिड ॲटनबरोची मालिका बघा निसर्गावरची, ती अफलातूनच आहे, ती तुम्ही बघा. किंवा डिस्कवरी बघा किंवा नॅशनल जिओग्राफिक किती वाजता बघा, त्याच्यातले कुठले शॉर्ट हे सांगू शकतो. टी व्हीच पाहू नका असं म्हटलं तर ते युद्ध चालू होईल. तर जी गोष्ट खूपच पॉप्युलर आहे तिचा फायदा घेऊन पुढे कसं जाता येईल हे शिकवलं पाहिजे. तिला विरोध केला तर विरोध करणारा मागे राहतो आणि बाकीची माणसं पुढे जातात. त्याच्यामुळे AI शिकलंच पाहिजे. आजच गिरीश कुबेरांचा अन्यथामध्ये त्यांनी लिहिलं आहे की त्यांचे नवीन आता सॉफ्टवेअर तर AI त्यांनी केलं ते असं केलं की ते विचार करून काम करतं. त्याच्यामुळे अनेक संगणक तज्ज्ञांना आता नोकरी सोडावी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचे शेअरमधले भाव घसरले. बरोबर. म्हणजे माणसासारखा विचार करू शकणारे पण आता आहेत. माहिती नाही पुढे आणखी 5 वर्षांनी काय होईल. तर मला असं वाटतं की त्याला विरोध न करता ते अधिक सकारात्मक कसं वापरायचं हे शिकवायला लागेल आणि त्यासाठी ते मला पण शिकून घ्यावं लागेल. 2 पातळीवरती ते आपल्याला करायला लागेल. आपणही शिकलोच ना सगळ्या गोष्टी. बरोबर. जर मला आणि पालकांना तुम्ही 1-2-4 सूचना दिल्यात की हां AI असं वापरा, की येस आपण AIला दुर्लक्ष करून चालणार नाही, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तो कसा वापरायचा, कधी वापरायचा याविषयी तुम्ही काय सांगा स्पेसिफिक एखादं? मला असं वाटतं की वेगवेगळी माहिती जमा करण्यासाठी, म्हणजे मला काही गोष्टीची माहिती नसते आणि मगाशी तू म्हणाल की गुगलने जसं देतं तसं AI तुम्हाला डायरेक्ट माहितीच देतं. तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी काही माहिती जमा करायची ते वेगवेगळ्या ठिकाणून माहिती करून मग ती कंपाईल कशी करावी, तिची सत्य आणि असत्यता कशी पडताळून पाहावी याच्यासाठी पुन्हा मला वेगळी मदत घ्यावी लागेल. पण माहिती मिळवण्यासाठी म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी मला तो वापरता येईल, नॉलेजसाठी नाही वापरता येणार. ती कशी लिहायची हे मलाच लिहावं लागेल आणि ते लिहिणं हेच अपेक्षित आहे. तो ते लिहून देईल पण ते अगदीच डेड असेल लिहिलेलं, तर माहितीसाठी तो आपल्याला काहीच हरकत नाही. अभ्यास करायच्या सध्या बरेच मार्ग आहेत, पण त्यातले 3 मोस्ट पॉप्युलर मार्ग काय तर स्वाध्याय, मुलं आपला करतात, मग तो होमवर्क असेल किंवा शिकणं असेल. दुसरा, पालक अभ्यास घेतात, बसतात आणि ती जी प्रक्रिया असते त्याला आपण चल मी तुझा अभ्यास घेतो किंवा घेते, राईट. आणि तिसरा म्हणजे आपण ट्युशनला पाठवतो. तर या तिघांची सांगड कशी घालायची किंवा त्यावर तुमचे काय विचार आहेत, काय मार्गदर्शन? हे खूपच चांगला प्रश्न आहे. खरं तर मी या प्रश्नाची वाटच पाहत होतो कधी विचारतो. खूप पालक असं घरामध्ये बोलताना असं म्हणतात की थांब आता एवढं आवडलं की मी तुझा अभ्यास घेते. म्हणजे मुलांना एवढंच कळतं की अभ्यास ही आपण करण्याची गोष्ट नसून ती आई वडिलांनी घेण्याची गोष्ट आहे. तर तिला जेव्हा सवड होईल तेव्हा ती घेईल, आपला काय संबंध आहे. मुलं आणखीन गोंधळ घालतात. मग आई आणखीन भांडी आपटत काम करते. थांब आलीच मी. म्हणजे ती दुर्गा वगैरे तर राक्षसाचा वध करायला वाघावरून बसून निघाली असेल असं डोळ्याचं म्हणते. आता आलीच म्हणजे तर तुझा अभ्यास, तुझा मुलग्याचा म्हणा अभ्यास घेते असं म्हटलं, घे ना कपाटात ठेवला घेऊन टाक, मी आहे इकडे. तर पहिल्यांदा हा अभ्यास तुझा आहे आणि तो तुला करावा लागणार आहे याची स्पष्ट कल्पनाच दिली पाहिजे. घेते बिते नाही. दुसरा भाग त्यातला, अभ्यास करायचा म्हटल्यानंतर कुठलाही मुलगा आनंदाने असं म्हणत नाही वा अभ्यासाची वेळ झाली, चला आता हे राष्ट्र पुढे जाण्यासाठी मी अभ्यासाला बसतो. आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ की काहीतरी भयंकर बिघाड झालेला आहे डोक्यामध्ये. तर पहिले मुलं सबबी सांगतात.
त्यातली पहिली मुख्य स्वभाव म्हणजे अभ्यास जाम कंटाळवाणाचा आहे, बोरच आहे आणि खूपच दिला आहे. दुसरी गोष्ट, बाईने माझ्यावरच डूब ठेवला आहे. म्हणजे त्याची डिग्री वाढत जाते. काही वेळा पोटात दुखतं आहे. कुठल्याही नेत्याला बघा अटक करायला गेले ईडीवाले की त्याच्या छातीत दुखायला लागतं आणि ते लगेच त्याला हॉस्पिटलला नेतात आणि कळत नाही दुखतं आहे की नाही. म्हणजे हॉस्पिटलला जातो, तो तुरुंगात जात नाही. तसं आता मुलाला कळतं की तुरुंगात जायची वेळ झालेली आहे, पण तो म्हणतो पोटात दुखतं आहे, शक्यच नाही. मग आपण नेहमीचं बोलतो ही तुझी नेहमीचीच नाटकं आहेत. परवा पण दुखलं होतं, तू मला काही सांगू नकोस, आता मला कळलेलं आहे वगैरे. मग मुलाला कळतं की भांडणात वेळ मस्त जाईल. मग तो तुम्हाला आणखी रुचकवतो. नाही म्हणजे असं कसं का तू आपण आणखी अभ्यासात कर. मुलगा खुश, तुमचं डोकं फिरतं, तू तसलाच आहेस, तुझी नेहमीची नाटकं आहे, तू अभ्यासच काय नको, काय झालं, मी किती लहानपणा गरिबीमध्ये काढले, ह्याचं कसं झालं, फालतू मग बोलत होते. ह्याच्यात मला काढायचा इंटरेस्ट होतो. तू फक्त बोलत राहशील. असं मुलगा एक आगीत तेव्हा एक समित्या टाकतात, तसं तो एक टाकत राहतो पॉईंट काढून. आपण आणखी पेटत जातो. शेवटी आता अभ्यास नाही केला तर बापरे 10 वाजले. आज एक वेळ तुला सोडते. मुलगा सॉरी आयडिया, नेक्स्ट टाईम आणखीन 2 काढ्या. काहीच होत नाही इथून. तुमचं डोकं फिरतं, तुम्ही झोपताना चिडचिड करता. मग तुम्ही नवरा बायकोला अभ्यासच केला पाहिजे, नवरा अभ्यास करतो असं काय पाहिजे ते तू अभ्यासच तर बघ, ते मला काय ते वेळ नाही. मी कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, माहिती आलं की चिकार काम आहे तिकडे. मुलगा बिघडला तर कुणामुळे? आईचे संस्कार नाहीत. हा मुलगा चांगला असेल तर नवऱ्याचं उच्च खानदान, म्हणजे तो प्रश्न सुटलेलाच असतो आपल्या. तो एकदम चांगला असेल तर अरे म्हणजे काय माझी आई मुख्याध्यापिका काय हे माहिती म्हणजे अजिबात लक्ष द्यायला नाही, फालतू येईल काय, तुझ्या मुलाकडे लक्ष देत नाही, मला वेळ असतो का, संपलंच. त्याच्यामुळे वाद न घालणे. लक्षात घ्या, किती उचकवलं तरी. तर पहिलं काम एकदम लक्षात हार्ड डिस्कला सेवच करा. मुलांच्या भावनांशी सहमत होणे, मुलांच्या मताशी नाही, भावनांशी. मुलगा म्हणाला हा खूप बोर अभ्यास आहे. एकदम खरं, बोर असतोच. मला पण लहानपणी बोर वाटायचं. पहिली गाडी फुकट. बाईंनी माझ्यावर डूक ठेवलं आहे. हो हे चुकीचंच आहे. असं कुठल्याही बाईंनी कुणाला डूक ठेवूच नाही, हे पटलं मला. आगच लागत नाही. तो म्हणतो बरोबर पोटात दुखत आहे, जाऊ डॉक्टरकडे, 2 इंजेक्शन घेतले तर बरं वाटेल. नाही मला ठीक वाटतं, काही हरकत नाही. आपल्या ओळखीचे डॉक्टर ते मला म्हणाले होते कधी पोटात दुखलं तर तुमच्या मुलाला घेऊन या, 2 इंजेक्शन आपण देऊ, एकाच वेळी वेगळं ओके होऊन जाईल, काही नाही. होतं असं. मग निघायचं का आपण लगेच ताबडतोब? तो की आता बलतच मग जाऊया का? मग म्हणजे अभ्यास केल्यानंतर का? आता तुला कळलं की काय चान्सच नाही पळायला. मग तुम्ही असं म्हणा की ॲक्च्युअली काय माहिती का, जी हुशार मुलं असतात ना त्यांना अभ्यास जरा कंटाळवाणा वाटतो. तू हुशार आहेस ना. आता आणखीन प्रॉब्लेम आला. तू नालायकाचा अभ्यास केला पण नेहमीची नाटकं तर मला भांडायला चान्स नाही. मी हुशार आहे तर मी भांडूच शकत नाही ना. तुम्ही जर म्हणा की मी हुशार आहे, मी असं नाही हुशार, मी नाही हुशार. हां हुशार नाही याचं कसं होईल? मी हुशार आहे. मग हुशार मुलांना तो अभ्यास करायला वाटतो, पण हुशार मुलं अभ्यास लवकर करतात. हे विधान पण बरोबर आहे. आता तू हुशार पण आहेस हे तू मान्य केलेलंच आहेस इंटू ब्रॅकेट, तर तुझा अभ्यास लवकर होईल. मी आहेच ना मदतीला. पटपट अभ्यास करूया आणि मग आपण काहीतरी TV ते बघूया. मैं हूँ भावनांशी सहमत. कोणाकोणाचा राग येतो मला पण येतो. हां मग ठीक आहे, आपण तिकडे भांडतो आणि मुलं पेटवतात आपल्याला गैरफायदा घेऊन आणि म्हणून अभ्यास होत नाही. आणि दुसरी गोष्ट अभ्यास न करण्याची म्हणजे अनेक पालकांना आपला भूतकाळ मुलांना विकायची सवय असते. सतत जर अभ्यास बसल्यानंतर तो कंटाळा केला की वडील सुरू करतात. आमच्या लहानपणी पंखा नव्हता
आमच्या लहानपणी टी व्ही नव्हता तर आम्ही असा अभ्यास केला. आम्ही मी काय करू, घ्या पंखा तुम्ही. तुमच्या मुलगा तुमच्या लहानपणी पंखा नव्हता का, हा आहे तो पंखा पण विकून टाकू आपण, चला. टी व्ही नव्हता हा पण फोडून टाकू, चला. तुमच्या लहानपणी सगळंच राहूया. होणार आहे का आपल्याला? आमच्या शाळेतल्या मुलांनी सांगितलं आम्हाला की वडील जेव्हा माझ्या लहानपणी म्हणतात तो आई तिकडनं अशी खून करते की वडिलांची CD चालू झाली, आता मेल असतो 30 मिनटं आता ऐकते. यांची लहानपणी हे नव्हते आणि त्यांच्या लहानपणी ते नव्हतं. एक मुलाने सांगितलं की आम्ही मॉलमध्ये जाताना वडिलांना घेऊन जात नाही. पिझ्झा खायला गेलं तर 350 रुपये पिझ्झा असतं काय त्याच्यामध्ये. आमच्या लहानपणी तर 10 रुपयाला मिसळ मिळायची. 10 रुपये घ्या खाऊन या बाहेर. पिझ्झाला पहिलं कोण खातं? वडील. भाऊ तरी आत काय आहे, खाऊ तरी नका ना मग. तो आम्ही पॅन्ट घ्यायला गेलो तर 1200 रुपये पॅन्ट. 1200 मुलांची. आमच्या म्हणजे मुलगा घालू का काढू? आता काय ते निर्णय तरी घेतो. तुमच्या लहानपणी त्या माणसाला सांगून काय करायचं आहे? माझी तुम्हाला सगळ्या पुण्यातल्या पालकांना एक विनंती आहे. सारसबाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सारसबागेत महापालिकेने मुद्दोंच्या बाजूने कट्टे बांधले तसे बसायला. ते महिन्यातल्या एका रविवारी नवरा बायको दोघांनी जायचं सारसबागेत, त्या कट्ट्यावर बसायचं, समोरासमोर तोंड करून बसायचं आणि एकमेकांना सांगायचं तुमच्या लांबी पंखा होता काय आणता येणार, तुमच्याकडे टी व्ही होता काय आणता येणार. एकमेकाला जाम पकवायचं आणि मग घरी यायचं. आपल्या मुलांना त्रास नको. तुमच्या लहानपणात कुठल्याही मुलाला इंटरेस्ट नाही. तुमची लहानपणी किती गरिबीत गेलं म्हणजे काही इंटरेस्ट नाही. असं मुलगा कुठल्या म्हणायचा बाबा तुमच्या लहान पंखा नव्हता का, मग मी इतिहासाचा अभ्यास करू का भूगोलाचा, आणि आणखी काय काय नव्हतं मला ते इंग्लिश देता का प्लीज, म्हणजे मी त्याप्रमाणे लिहून घेतो. काय तू घ्यायची आमच्या लहानपणी. एक लक्षात घ्या, मुलांना भूतकाळ नसतो. मुलं वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध घेतात. भूतकाळ पालकांना असतो. तिथे ते लाल रंग लावत बसतात सारखं आमच्या लहानला. ठीक आहे ना तुमचं बालपण. म्हणजे मी ही चूक एकदा केली होती. विनाशकाले विपरीत बुद्धी. एकदा माझ्या हातून चूक झाली. इयत्ता 3रीच्या वर्गात मी शिकवत होतो अपारंपरिक ऊर्जा म्हणजे गॅस, काय सौर ऊर्जा, चुंबक ऊर्जा वगैरे असं कुठल्या आहेत त्या. तर खरंच आम्ही चाळीत राहायचो आणि आमच्याकडे गॅस उशिरा आला. 7वीत गॅस आला. आमच्याकडे पूर्वी स्टोव असायचे आणि ते वातीचे स्टोव असायचे आणि बर्नर असतात. तर मी मुलांना असं भाव खायला सांगितलं की आमच्या लहानपणी तर गॅसच नव्हता. तर मला असं वाटलं की मुलं प्रभावित होतील आणि मला विचारतील की मग तुम्ही जेवायचे कसे सर. मग मी सांगेन की आमच्याकडे कोळशाची शिगडी आणि स्टोव होता. असं मी एक लेसन प्लॅन तयार केला होता. मुलांनी काय विचारलं मला, कल्पनाच करू शकत नाही तुम्ही. मुलं म्हणाले मग सर तुम्ही लहानपणी भीक मागायचे का. खल्लास. आता ती कल्पनाच करू शकत नाही ना की तांबेश्वर लाकडाची मोळी आणत आहेत. नाही, कोळसा त्यांना माहिती नाही आणि स्टोर तर नाहीच नाही. माझी तर जमीनच हल्ली पायाखालची. मी भीत असं म्हटलं की म्हणजे गॅस नव्हता म्हणजे 2 दिवसांनी आला. मुलं म्हणाले हां मग ठीक आहे. म्हणजे अगदीच काही परिस्थिती बिकट नव्हती. पुन्हा आमच्या लहानपणी बंद. एकदा तरी माझ्या आई वडिलांना रस्त्यावरती आणलं. आता पुढे अख्खं खानदान आणतं. पण तुमच्या लहानपणी मोबाईल नव्हता हे वाक्य उच्चारूच नका. मुलं तुमच्याकडे असं विचित्र नजरेने बघतात की आणि ते सर्व सजीवांकडे असतो. पण ते डुकरं, गाढवं, मांजरं यांच्याकडेच नसतो मोबाईल. मग हे कोण होते लहानपणी म्हणजे यांच्याकडे मोबाईलच नाही म्हणजे अशी कसं काय एक मनुष्य प्राणी पृथ्वीवर राहू शकतो. तो होता पण आम्ही वापरत नव्हतो. हां मग ठीक आहे. पण नव्हताच हे तर इट्स अ क्राईम. या मुलांना तर आता असं वाटत असेल की मूल जन्माला येतानाच हँडसेट घेऊन येतं. फक्त ती चिपच आतमध्ये घालायची. त्यामुळे तुमच्या लहानपणीचं उदाहरण देऊच नका तुमच्याकरता. दुसरं अभ्यासाकरता प्रेरित करणं, सुचवणं हे अनेक महत्त्वाचं आहे. सांगणं नाही. आपण सांगितलं ना तर मुलं इथून काम करतात, इकडून नाही काम करत. तर त्यांना सुचवणं की कसं
लिहिता येईल, तू काय काय लिहू शकशील. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की खूप शाळांमध्ये, विशेषतः इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये जे क्लास टीचर असतात तेच ट्युशन घेतात बहुधा. त्याच्यामुळे ते मुलाला चांगले मार्क देतात. मग तुम्हाला असं वाटतं की मुलगा हुशार आहे, तर ट्युशनचा अभ्याससुद्धा खरोखर मुलानेच केला आहे का त्याच्याकडून करवून घेतला आहे याची असेसमेंट, त्याचं मूल्यांकन आपल्याला करायला लागतं. कारण त्याला जर कमी मार्क मिळाले तर तुम्ही ट्युशन बंद कराल. तो त्यांचा बिझनेस आहे. तर त्याचं मूल्यांकनसुद्धा आपल्याला करायला लागेल की तो ट्युशनला जो काही अभ्यास करतो तो त्याचा तो करतोय का त्याला सांगितलं आहे आणि तो करवून घेतो, असं पण काही वेळा होतं. आणि अभ्यासामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आपण त्या बाजूला बसू तर तेव्हा जर तो चुकीचं लिहित असेल किंवा त्यांनी चूक केली, अगदी लक्षात ठेवा, तर मेहरबानी करून तू चुकला असं न म्हणता हे उत्तर मला जर वेगळं वाटतंय, चूक शब्द नका आपण, हे वेगळं वाटतंय, हे ते तपासशील काय जरा, पाहूया काय जरा आपण, मला जरा हे काही नीट नाही वाटत आहे. चूक शब्द न वापरता त्याला कसं समजावून सांगता येईल. मग तुला काय वेगळं वाटतंय तर ते माझ्या लक्षात येत नाही, तू पुन्हा एकदा सोडव, नाहीतर मग मी आहे मदतीला. पण तू चुकलास, तुला येत नाही असं न म्हणता तुला येईल, तू पुन्हा सोडव, हे जरा वेगळं आहे. चुकातून शिकण्याची संधी देणं आणि चूक न दाखवणं. लक्षात ठेवा, जर मुलाने चूक केली, श्वास चालू ठेवा, खूपच वाईट आणि त्रासदायक वाक्य आहे ते. जर मुलाने चूक केली तर त्याची चूक त्याला दाखवू नका. श्वास चालू आहे ना, अर्धच वाक्य येते. तर काय बरोबर आहे ना ते पुन्हा पुन्हा दाखवा. लक्षात घ्या, आपण जर चूक दाखवली ना तर चूक लक्षात राहते आणि ती चूक पुन्हा होते. आपण जर काय बरोबर आहे ते दाखवलं ना तर चूक लक्षात राहत नाही, काय बरोबर आहे ते लक्षात राहतं आणि ती चूक पुन्हा होत नाही. सो सिम्पल. पण आपण ह्या पॅटर्नमधून शिकलो नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांनी म्हणा का शिक्षकांनी चुकाच दाखवल्या. आणि काही घरात तर स्वयंघोषित ज्योतिषी असतात. ते म्हणतात मागे पण तू चूक केलीस 7 तारखेला, आता पण केलीस, पुढे काय करणार. ते मुलगा ज्योतिषी नाही, तो काय सांगणार, तो म्हणतो एवढंच बघतो, पुढे पण तेच करणार. मुलगा म्हणतो धन्यवाद, मी करीन. लक्षात घ्या, मागे केलेले विषयच काढ नका, काय बरोबर आहे. म्हणजे घडलेला प्रसंग सांगतो, कुठल्या तरी एका पॉडकास्टला मी सांगितलं, पण तो महत्त्वाचा आहे. मी एका शाळेमध्ये गेलो होतो, मी युनिसेफमध्ये होतो एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून, आणि मी अनेक प्रशिक्षणं घेतली. ग्रामीण भागात मी जायचो तेव्हा मी काय करायचो की मी आधी एखादा लेसन घ्यायचो, शिक्षकांना सांगायचो की मागे बसा, मी लेसन घेतो, मग प्रशिक्षण घेऊ. तर माझं बोलणं शहरी आहे, माझे कपडे शहरी आहे, माझं लुक शहरी आहे. तेव्हा गावातल्या लोकांना असं वाटू शकतं की हे आम्हाला काय सांगणं सांगणार, आमच्या गावातले प्रश्न काय सॉलिड आहेत, काय काय नाही. तर म्हणून मी अगोदर लेसनच घ्यायचो. एक शिक्षक मागे बसलेत, पहिलीतला वर्ग आहे ग्रामीण भागातला. मी वर्गात गेलो तर एक मुलगा अशी वही खाली ठेवून बसला होता इकडे, पहिलाच भाग. म्हणजे बघू रे वही बघू, ते 56 इंच छाती करून, मी नाही दाखवणार. हां, रामशास्त्री प्रभूने नंतर ह्याचाच जन्म झाला की काय. आणि म्हटलं बघू ना वही बघू ना, नाही दाखवणार. मग मी शेवटी मुख्यमंत्री करतात तसं केलं. मुख्यमंत्री काय करतात, त्यांना जे आमदार त्रास देतात तर ते वैधानिक विकास मंडळाचं अध्यक्षपद देऊन टाकतात. तू तिकडे, मी इकडे, भांडणच नाहीत. मग मी तिला म्हटलं की तू वर्गातला मॉनिटर आहेस, वैधानिक विकास मंडळ. म्हटलं मॉनिटर उभा राहा. मॉनिटर उभा राहायला मी खालची वही काढून घेतली. त्यावर 2 पेपर वाचतो तर एवढं कळलंच पाहिजे आपल्याला. वही उघडली, अक्षर खराब. खराब अक्षर काढलं असं तर आपण काय म्हणतो. तुमच्या मुलाने खराब अक्षर काढलं तर तुम्ही काय म्हणता सांगा मला, सांगा ना, नुसतं मान नका हलवायचं.
काहीतरी म्हणतो, आता काय आठवत नाही. उंदराचे पाय मांजराला काढले आहेत, झुरळं काढली आहेत, गांडुळं काढली आहेत. खूप पालक शिकलेले असतील तर ते म्हणतात की काय हागून ठेवलं आहे. शब्दसंपत्ती अधिक असते ना शिकल्यामुळे. आणि हे सगळं आपण घाणेरडं तोंड करून बोलतो. असं ना, अरे हे काय उंदराचे पाय मांजराला फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन आहे. असं नाही म्हणत उंदराचे पाय तोंड तरी चांगलं करा ना. उलट तुमचं तोंड बघावं का आपलं अक्षर बघावं, सेमच दिसतं दोन्ही, काही फरकच दिसत नाही त्याच्यामध्ये. हे सगळं तो ऐकून आला होता घरून. मग मी वही उघडला, तो म्हणाला की आता तुम्ही मला ओरडाल. मी तर मुलांना कधीच ओरडत नाही. मग माराल, आणि ओरडतच नाही तर मारणार कशाला, मारत पण नाही. मग शिक्षा करणार, आणि मी शिक्षाही करत नाही. तर तुला कळणार मी शिक्षक कसं काय झालो. CET फेल ना, मारत नाही, ओरडत नाही, शिक्षा करत नाही. तर मग तुम्ही काय करणार. मी तर काहीच नाही करणार, तुलाच करायचं आहे. असं की हे दहशतवादी नाही आहेत, म्हणजे नॉर्मल दिसत आहे. तर मग मी काय करायचं, तू काय कर, 1 महिनाभर व ब आणि क ते 3 अक्षरं निघतात. व काढता आला तर ब काढता येतो, ब काढता आला तर क काढता येतो. बाकीचे अक्षर मग काय, मग ग काढ, मग ग आला का म येतो, म आला की भ येतो. मग त्याच्या पुढचे अक्षर कधी काढू. मग ते नंतर का जिंदगी पडली नाही, मी कुठे घाई आहे. तर मी फळ्यावर लिहायला लागलो तर माझं अक्षर चांगलं. आता तो माझ्या गँगमध्ये होता ना. तरी मी विचारलं, सर तुमचं अक्षर कसं काय चांगलं. म्हणजे मी 40 वर्ष लिहितोय ना रे मी, तू तर आत्ताच लिहायला लागलं ना, माझ्यावर चांगलं लिहिशील. लक्षात घ्या, उसके मन में उम्मीद जगाना है कि तुम कर सकते हो. मी नाही म्हणत तुझं अक्षर खराब आहे. सो we will not approach him with the mistake but with the solutions. ही जर चुकलं आहे ते चूक न दाखवता काय बरोबर करता येईल हे दाखवलं तर मुलांच्या ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो. आपण चूक दाखवतो म्हणून मुलं तिकडे अडखळतात. आणि तुम्हाला तो जो प्रश्न त्यांनी विचारला की तुमचं अक्षर चांगलं कसं, याचा उगम ॲक्च्युली तुमच्या पहिल्या इंटरॅक्शनमध्ये होता. जेव्हा तो वही देत नव्हता तेव्हा तुम्ही जा मागे जाऊन बस करण्याऐवजी वेगळा सकारात्मक एक मार्ग निवडला की ओके तुला मी जबाबदारी देणार आहे क्लासची, मॉनिटर वॉट एव्हर आहे. तर तो जो होप आहे, आशावाद आहे, तोही खूप तोच संवाद आहे आय गेस. तोच एक आशा आहे, ऑप्टिमिझम आहे मुलाविषयी, ज्यातून देन द पाथ इज ओनली अपवर्ड. खूप अजून बोलता येईल. आणखी एकच मुद्दा, शेवटचा मुद्दा आहे. तुम्हालाच ऐकायला आलोय सर. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 कामं सांगितली आहेत शिक्षकांना किंवा पालकांना. पहिलं काम असं आहे की शिक्षकांनी मुलांना शिकवू नये तर मुलांसोबत शिकावे. लक्षात घ्या, आपण खूप शिकवतो म्हणून मुलं शिकत नाहीत, ॲक्च्युली भडीमारच करतो. तर शिकवू नये तर सोबत शिकावे. सोबत शिकावे याचा अर्थ असा आहे की शिक्षकांना अशा 1,00,000 गोष्टी माहिती आहेत ज्या मुलांना माहिती नाहीत. पण मुलांना अशा 10 खतरनाक गोष्टी माहिती आहेत ज्या शिक्षकांना माहीतच नाहीत. इम्पॉसिबलच आहे. देर इज अ शेअरिंग ऑफ नॉलेज, नॉट ट्रान्सफरिंग नॉलेज. मुलांकडून पण शिकायचं, मुलांना पण. दुसरा गोष्ट असं आहे की शिकण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणं. पोषक वातावरण म्हणजे आपण जे मनापासून बोलतो की घरामध्ये एक निर्भय वातावरण असणं, मुलाचा आत्मसन्मान राखणं जाणं, मुलाच्या मताची किंमत असणं, क्वालिटी टाईम हा घराचा आहे तो सगळ्यांनी एकमेकांशी वाटून घेणं, मुलांच्या भावनांशी सहमत होणं पण त्यांचं मताविषयी नाही, ऐकून घेणं त्यांचं, म्हणजे पोषक वातावरण निर्माण करणं. आणि तिसरं, तू शिकू शकतोस ही उमेद मुलाच्या मनात निर्माण करणं. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में जलाना या जगाना ताकि वो सीखे.
उसे सीखने के लिए प्रेरित करना है। वो सीख सकता है, ऐसी आग उसके मन में हमें बिल्कुल जलाना है ताकि वो सीखे. तुला काय येतं आहे असं म्हणतात, तुला हे येणार असं जेव्हा आपण म्हणायला लागतो ना, तेव्हा मुलगा एक पाऊल पुढे जातो. माझा एक छोटा थोडासा समरी टाईप प्रश्न आहे की आपण ज्याविषयी बोलतोय आदर, आत्मसन्मान, मुलांबरोबर पार्टनरशिप करणे, संवाद राखणे, क्वालिटी टाईम जसं तुम्ही डिफाईन केलं, हे सगळं केल्याने काय सकारात्मक इफेक्ट मुलांवर येतो? नाही, आपली मैत्री होते ना, निर्णय होतात मुलं. हां, निर्भय. हां, म्हणजे त्यांना भीती वाटत नाही आपली. किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते आणि आपण ऐकायला उत्सुक आहोत हे त्याला जाणवतं. आपल्याला असं वाटतं की ते त्याला सांगावं, शेअर करावं, म्हणजे बॉन्डिंग चांगलं होतं. ॲक्च्युली ते खूप महत्त्वाचं आहे. नाही तर पूर्वीच्या काही कसं होतं, मला ट्रिपला जायचं आहे, मुलगा आईला सांगणार, मग पहिल्यांदा जिल्हा कोर्टात, मग जिल्हा कोर्ट सुप्रीम कोर्टात, मग सुप्रीम कोर्टाचा जिल्हा कोर्टाला आदेश, मग तिकडून खाली तालुका कोर्टात. अरे ते सांगणार मला, म्हणजे बाबांशी डायरेक्ट बोलायचं नाही, ते हिरण्यकश्यपू असून काही होऊ शकतं अनुचित प्रकार, ते व्हाया असंच गेलं पाहिजे. तसं नाही, हा संवाद असा व्हायला पाहिजे ॲक्च्युली. आता